बोल. आज सकाळी सकाळी समजा की काय हो सकाळी विशेष अरे विशेषच आहे म्हणून तो आलोय. बस. अरे परवा खेतवाडीला गेलो होतो देवण्याकडं. तिथं टेकडीवर एक पंत ज्ञानी महाराज आलाय म्हणे. मोजको शब्द बोलतोय पण तळ्याने गुण येतोय त्याचा. अरे त्याच्या तोंडात असं तेज जण दुसरा ज्ञानेश्वरच. अरे मेवण्याच्या पोराचं लगीन 2 वर्ष झालं काही कुठं जुळत ना. तेव्हा गेलो महाराजाकडं. महाराज 2 शब्द बोललाय. घडल, नक्की घडल. अरे आणि घडलं ठरलं की लगीन. हा म्हणून त्याने सांगतो आपल्या सोनेला घेऊन खेटी मारून कसं. अरे चालेल रे बाबा माझी एवढी शिकली सवरलेली सोन्यासारखी पण लगीन काय जमणार बघ तिचं. तुला सांगतो त्या तिला गाढवाचा पाया पडायला लावलं. तिला 5 सोमवार करायला लावलं. तिची मंगळाची शांती करून घेतली. तरी मी माझ्या सोनीचं वाशिंग काय उत्तर काय झालं बाबा. अरे पंढरी आपली सोनी लाखात एक नसली ना तरी हजारात एक नक्कीच आहे. कसं. अरे तर तुला सांगतो पण मी कुठं बी गेलो तुम्ही बी विचारताय थंड कसं दिसतंय थंड कसं दिसतंय. अरे तेव्हा माझ्या जीवाचं नुसतं पाणी पाणी होतंय. अरे म्हणून तर काय म्हणतोय आपण सोनीला घेऊन खेटी मारू तिथं. कसं. चालेल ना बाबा. हे बघ उद्या सकाळी राम प्रहरीच येतो. हा सोनीला मी सांगून ठेव. हा येतो. चल. चालेल. जय शिव शंभो, 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 जय शिव शंभो. तर त्यांनी महाराज आहे. जय शिव शंभो, जय शिव शंभो. अगं सोनी पाया पड महाराजांच्या. नमस्कार करतो महाराज. बोल बालका काय येणं केलं. महाराज ही आमची सोनी लई गुणाची हाय बघा. हिला लई पाहुणं बघायला येऊन गेलो पण हिचं लगीन काही कुठं जुळना. काही आडवी काठी असेल तर सांगा महाराज. बालिके तुझा हात दाखव बघू. बालिके पंजा नको हात दाखव. सुरू आहे ना बघून घ्या. अशक्य केवळ अशक्य. अहो महाराज महाराजांनी काही कळना म्हणून तुमच्या पायाशी आलो. त्या काही नाही पोरीचं लगीन ठरल असं काहीतरी सांगा. बालका मुलीच्या लग्नस्थानात तिचं वैधव्य आम्हाला स्पष्ट दिसत आहे. असं काहीतरी संकट सांगू नका. काय चांगला उपाय असं सांगा हो. अहो महाराज तुम्हाला 3रा डोळा असतो या. ते काय नाही पोरीचं कल्याण होईल असं काहीतरी मार्ग दावा आवाजनी. बघतो. बालिके तुझा डावा हात दाखव बघू. मुलीचा डावा हात पाहावा. आहे एक सुंदर योग आहे. एक सुलक्षणी मुलगा होकार देणार. सोनीचा संसार सोन्याचा सुखाचा होणार. वैधव्य वगैरे काही नाही. वा 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 महाराज मग आता कोणत्या दिशेला ठरल जरा ते बी सांगा. पहावे दक्षिणे 3.5 योजने पुण्यग्राम. पण महाराज
दिशेला एवढी गावं आहेत. जरा गाव ओळखायची खूण बी सांगा. शोधायाचे गाव, दैवताचे नाव, धर्मनाथ. पण महाराज गाव ओळखायची खूण बी सांगा. जुना वाडा, आत आड, दारात उभे मुंजाचे झाड. असं आलं ध्यान. महाराज पोरगा कसा असेल, त्याचं घरदार कसं असेल, जरा ते बी बघा. जुनं कोण, एकच मोड, सुलक्षणी, मधापेक्षा सरस गोड. वा 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 महाराज, आमच्या समज ध्यानात आलं बघा. हा असं करतो, उद्याच जाऊन पोराला बघून येतो. कसं काय रे मंडळी? नाही, मुलगा तुम्हाला लगेच भेटणार नाही. काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. असं मग महाराज कधी भेटायचं? तो कालावधी तरी सांगा. सांगतो, महाबीज हा, मध्यान काळ बरं. गाभाऱ्यात भेटेल हा बाळ. ध्यान धारणा हसरी मुद्रा, शोधून पहा उजवा कोपरा. वा 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 महाराज, माझ्या समज ध्यानात आलं बघा.